तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ऑइल फोटो एडिटिंग। तर मित्रांनो, ऑइल फोटो एडिट हा कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर मित्रांनो, सांगायचं म्हटलं तर आपल्याला बॅनर असो किंवा फोटो असो, तर फोटो बॅनर तेव्हाच झकास दिसतं मित्रांनो जेव्हा आपण त्याला ऑइल फोटो एडिटिंग करतो, व्यवस्थित इफेक्ट्स देतो, तेव्हा आपलं बॅनर जे असतं ते भारी दिसायला लागतं। तर मित्रांनो, चला तर आपल्याला सर्वात पहिलं म्हणजे एका ॲपची गरज पडणार आहे। ती ॲप आहे लाईटरूम। तर ती ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल नसेल तर प्ले स्टोअरवरती तुम्हाला टाकायचं आहे लाईटरूम, त्यावरतून तुम्हाला ती ॲप इन्स्टॉल करायची आहे। तर चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याला करायचं आहे फोटोला लाईटरूम ॲपमध्ये ॲड। तर मित्रांनो, यामधनं आपल्याला लाईटरूम ॲपमध्ये शेअर करायचा आहे फोटो, ॲड टू लाईटरूम करायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक नोटिफिकेशन येईल। तर मित्रांनो, त्या नोटिफिकेशनला टच करून आपल्याला आपला फोटो या ठिकाणी ओपन होईल। तर मित्रांनो, ऑल फोटोजला टच करायचा आहे। ऑल फोटोजला टच केल्यानंतर आपला जो एक नंबरला फोटो दिसेल, तर मित्रांनो त्याला आपल्याला टच करायचा आहे। टच केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो लाईटरूम ॲपमध्ये ओपन होईल। तर ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे इफेक्ट्सवरती। इफेक्ट्सवरती गेल्यानंतर आपल्याला टेक्स्चर जे दिसतंय मित्रांनो, तर त्याला आपल्याला वाढवायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, तुमच्या हिशोबाने तुम्ही किती वाढवू शकता। तर आपल्याला योग्य ते मित्रांनो आपल्याला याला 55-60 असं काहीतरी ठेवावं लागेल मित्रांनो। तर हे बघा 60 वरती ठेवायचं आहे। तर मित्रांनो 60 वरती ठेवल्यानंतर आपलं जे टेक्स्चर आहे मित्रांनो, त्याचा इफेक्ट्स आपल्या फोटोला एक नंबरपणे डन होईल। तर क्लिअरिटी सुद्धा वाढवायची आहे। तर मित्रांनो जास्त पण वाढवायची नाही आहे, तर पूर्ण ब्लॅक वाटेल। तर जास्त वाढवल्यानंतर ब्लॅक वाटते, तर आपण याला 20 ठेवू। तर 20 ठेवल्यानंतर मित्रांनो यामधनं आपल्याला काहीही करायचं नाही आहे। तर आपल्याला जायचं आहे डिटेल्सवरती। डिटेलवरती गेल्यानंतर मित्रांनो शार्पिंग आपल्याला वाढवायची आहे। तर हे बघा मी शार्पिंग वाढवत आहे। तर आपल्याला याला ठेवायचं आहे 80 ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला नॉईज रिडक्शन, तर मित्रांनो त्याची सुद्धा आपल्याला वाढवायची आहे। त्याची थोडी आपल्याला जास्त ठेवायची आहे। तर हे बघा मी याची सुद्धा 80-85 तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। तर मी याला ओके, तर डन झालं मित्रांनो। 85 ठेवा। तर 85 ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला यापैकी काही करायची गरज नाही आहे। तर त्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न कलरचा। कलरमध्ये जायचं आहे। कलरमध्ये गेल्यानंतर टेम्परेचर थोडं कमी करायचं आहे। तर मित्रांनो जास्त नाही, 10 पर्यंत ठेवायचं आहे। 10 ठेवायचं आहे मित्रांनो, याचं 10। तर हे बघा मी 10 ठेवतोय। तर 10 ठेवल्यानंतर मित्रांनो तर यापैकी आपल्याला काही करायची गरज नाही आहे। तर जायचं आहे लाईटवरती गेल्यानंतर मित्रांनो एक्सपोजर, तर मित्रांनो त्याची सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे। तर मित्रांनो याचं थोडं आपल्याला जास्त ठेवावं लागेल। तर हे बघा मी हे बघा 0। तर मित्रांनो याचे आपल्याला 45 ठेवायचं आहे। तर आता जायचं आहे मित्रांनो आपल्याला कॉन्ट्रास्ट। तर हे बघा या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो। तर मित्रांनो याचं आपल्याला जास्त करायचं आहे। यापैकी मी याला 15 ठेवत आहे। 15 वरती याला ठेवायचं आहे। तर हायलाईटला काही करायची गरज नाही आहे मित्रांनो। याचं जो शॅडो आहे मित्रांनो याला आपल्याला कमी करायचं आहे। याला सुद्धा आपल्याला 15 वरती ठेवायचं आहे। तर आता येतं आहे व्हाईट्स। तर व्हाईट्स, तर हे बघा मित्रांनो आपल्याला याचे थोडं वाढवायचं आहे। 10th वरती ठेवतोय। तर हे बघा मी 10th 11th जे काय असेल ते, तर 9 ठेवलं आहे। तर काय अडचण नाही मित्रांनो, थोडंफार कमी झालं तर त्याला काय होत नाही। तर आता राहिलं ब्लॅक्स। तर ब्लॅक्सचं मित्रांनो आपल्याला याला कमी ठेवायचं आहे। तर मित्रांनो याचं मी 10th ठेवलं आहे। तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला याला डन करून, तर हे बघा मित्रांनो आपला जो ऑइल पेंट इफेक्ट्स आहे मित्रांनो, तो आपल्या फोटोला एकदम कडकमध्ये ॲड झालेला आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।